बायको, काश मी तुमचा मोबाईल असते. नवरा, का ग? बायको, सतत तुम्ही मला बघत बसला असता, खिशात घेऊन फिरला असता. नवरा, हो ना, बरं झालं असतं. पडला फुटला असता की बदलता पण आलं असतं. आपण वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की गणपतीकडे कितीही बुद्धी मागा, तो ढेरीच देणार. मी भावूक होऊन गुरुजींना बोललो, मी आज जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच. गुरुजी पटकन म्हणाले, आम्हाला दोष देऊ नकोस. आम्ही आमच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले होते. स्वतःची काळजी घ्या. जेवण थोडं हलकं करा. जड वस्तू उचलू नका, कारण 9वा महिना लागला आहे. सांग पाहू या ओळीचा अर्थ. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत केल्या काही केल्या फुलेना. बंड्या, मला वाटतंय चाफ्याचा नेट पॅक संपला असावा. निवडणूक प्रचार आणि प्रेमात जी वचने दिली जातात त्यालाच म्हणतात ढगात गोळीबार. चिंगी, अरे तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल. बंड्या, हा म्हणजे तू मान्य केलंस तू चांगली मुलगी नाही. डॉक्टरने पेशंटकडे फार गंभीर चेहरा करून हातात टॉर्च घेऊन पेशंटचे डोळे तपासले, जीभ बघितली, कान तपासले आणि बराच विचार करून म्हणाला, टॉर्च चांगला आहे. ससुर अपने दामाद से बोले, तूफान की क्या खबर है? दामाद बोले, कूलर के आगे सो रही है. असेच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हसी फसी कॉमेडी.